बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि वरून चॉकलेटी असे बेकरी स्टाईल डोनट्स घरच्या घरी इतके सोपे बनतील असं तुम्हाला वाटलं होतं का? नाही ना? चला तर मग आजच्या या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी मैदा घ्या. त्यात अर्धा ती पाऊण वाटी पिठी साखर घाला. आता डोनट्स हलके आणि फ्लफी व्हावेत म्हणून अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालून हे सगळं एकदा छान मिक्स करून घ्या. यानंतर आपल्याला अर्ध वाटी तेल किंवा तूप आणि 1 वाटी ताजं दही घालायचं आहे. आता हाताने किंवा चमच्याने हे मिक्सचर एकत्र करत सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे. डो आपल्याला जास्त घट्टही नको आणि खूप सैलही नको. साधारण 4 ते 5 मिनिटं हलक्या हाताने मळल्यावर डो अगदी स्मूथ तयार होतं. आता या डोवर थोडंसं तेल लावून ते झाकून जवळपास 1 तासासाठी रेस्टला ठेवा. या वेळेत डो छान सेट होतं आणि डोनट्स आतून मऊ होतात. 1 तासानंतर डो हलकंसं मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा. आता प्रत्येक गोळा जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही अशा थिकनेसमध्ये हलक्या हाताने लाटून घ्या. आता डोनट्सचा परफेक्ट शेप देण्यासाठी एखाद्या छोट्या झाकणाने मध्ये होल करा. अशा प्रकारे सगळे डोनट्स तयार करून घ्या. आता कढईमध्ये तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल खूप गरम असू नये, नाहीतर डोनट्स बाहेरून पटकन ब्राऊन होतील आणि आतून कच्चे राहतील. तयार डोनट्स आता तेलात सोडा आणि दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घ्या. हे बघा, आता आपल्या डोनट्सला छान स्पंज आलेला आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे. यानंतर चॉकलेट कोटिंगसाठी इथे मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. तर हे डार्क चॉकलेट आपल्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता हे कट केलेले चॉकलेटचे पीसेस आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचे आहे आणि आता एका बाउलमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्यावर हे डार्क चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे. चॉकलेट पूर्ण स्मूथ आणि ग्लॉसी झालं की तयार डोनट्स त्यात आपल्याला डीप करायचे आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे डोनट्स छान चॉकलेटमध्ये कोट करून घ्यायचे आहेत. शेवटी वरून थोडे शुगर स्प्रिंकल टाका आणि तयार आहेत सुपर सॉफ्ट चॉकलेट कोटेड होममेड डोनट्स. अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीजसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा फेवरेट डोनट फ्लेवर कोणता आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूया अशाच सोप्या रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.